आवाज जनतेचा। सोयाबीन, हरभरा आणि इतर शेतमालाला हमीभाव मिळणं याबाबत आमदार अमित झणक यांनी मागणी केली आहे। नाफेडनं 12% मॉइश्चर सोयाबीन खरेदीचा नियम लागू केला। केंद्र शासनानं 15% सूट देऊन सुद्धा या नियमाची अजून अंमलबजावणी झाली नाही। ती मागणी पूर्ण व्हावी। रिसोड मालेगाव तालुक्यामध्ये पीक विम्याची रक्कम मिळावी। मागील वर्षी नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची आर्थिक मदत शासनाकडे थकीत असल्यानं ती लवकरात लवकर मिळावी। ड्रीप, स्प्रिंकलर आणि इतर शेती उपयोगी अवजारांचे अनुदान मिळणे अद्यापही बाकी आहे। ही पीक नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा 5,000 अनुदान मिळण्याबाबत मागणी केली आहे। शासनाने घोषणा केलेल्या कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे। पांदण रस्त्याबाबतचे प्रश्न मार्गी लावणे, रिसोड तालुक्यात MIDC होण्याबाबत मागणी केली आहे। शासनाच्या युवा कार्य प्रशिक्षण योजनेतल्या युवक युवतींना कार्यकाळ वाढवून द्यावा किंवा त्यांना नियमित करावे। मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांकडे वीज आहे त्यांना सुद्धा ही योजना मिळावी, यासाठी इत्यादी मागण्या पहिल्याच अधिवेशनात केल्यात। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव वारू पाटील। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।